सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. केंदळगुड्डू बसरगी येथे श्री रेणुका देवीचा 16वा भव्य यात्रा महोत्सव उत्साहात. केंदळगुड्डू बसरगी येथे श्री रेणुका देवीचा 16वा यात्रा महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक उत्साहात पार पडत आहे. या यात्रेनिमित्त परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. या यात्रेचे आयोजन पुजारी भंगारेवा अवरकोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी हंदर घालणे या पारंपरिक विधीने यात्रेला प्रारंभ झाला. 20 ते 22 मार्च दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून सर्व भाविकांनी याचा लाभ घेतला. शनिवारचा मुख्य आकर्षणाचा दिवस शनिवार 21 मार्च रोजी देवीला नैवेद्य अर्पण, वटी भरण्याचा कार्यक्रम आणि पारंपरिक पालखी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत चौंडकी पदांचा कार्यक्रम झाला. मंटूर चौंडकी आणि सदाशिव हरदेशी चौंडकी मेळ यांची सादरीकरणे भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले. याच दिवशी दुपारी 11:40 वाजता देवीच्या सानिध्यात सौ बंगारम्मा यांनी 21 फूट अग्नी प्रवेश करून भक्तीची अनोखी परंपरा जपली. दुपारी 12 वाजता तेरबंडी स्पर्धा पार पडली. सायंकाळी 4 वाजता नारळ सवाल कार्यक्रम, 7 वाजता पाळणा कार्यक्रम आणि रात्री 10 वाजता श्री रेणुका यल्लमा बैलाट सादर करण्यात आले. या बैलाटासाठी श्री यमनुरेश्वर बैलाट संघ नागूर यांनी सहभाग घेतला. रविवारी तेरबंडी स्पर्धेची रंगत. रविवार 22 रोजी दुपारी 12 वाजता तेरबंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. बक्षिसांची माहिती: प्रथम क्रमांक 11,000, द्वितीय क्रमांक 9,000, तृतीय क्रमांक 7,000, चतुर्थ क्रमांक 5,000, पंचम क्रमांक 4,000. तसेच इतर क्रमांकासाठी 2,000, 1,500 व अन्य पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी 1,100 ठेवण्यात आली होती. स्पर्धकांनी 21 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळेत नाव नोंदणी केली. भाविकांची मोठी उपस्थिती, व्यवस्थापन कौतुकास्पद. यात्रेनिमित्त गावात मोठी गर्दी झाली असून प्रशासन व यात्रा समितीने उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. महाप्रसाद, पाणी, वाहतूक व सुरक्षेची योग्य काळजी घेण्यात आली आहे. समारोप व आवाहन: यात्रा समितीने सर्व भाविकांचे स्वागत करताना समितीचा निर्णय अंतिम राहील असे स्पष्ट केले आहे. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम असलेला हा यात्रा महोत्सव परिसरातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा ठरत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.